मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीतील बेट या क्रियापदाचा अर्थ, त्याची 3 रूपे आणि काही वाक्य बघणार आहोत. हे एक अनियमित क्रियापद आहे. बेट या क्रियापदाचा अर्थ आहे पैज लावणे, डाव, शर्यत इत्यादीवर पैसे लावणे. दुसरा अर्थ अंदाज लावणे किंवा खात्रीने सांगणे. इंग्रजीतील कोणत्याही शब्दाचा मराठीमध्ये विचार केल्यास बरेच अर्थ असतात. संदर्भानुसार आपल्याला तो अर्थ घ्यावा लागतो. येथे जो अर्थ जास्तीत जास्त वापरला जातो तोच दिला आहे. या व्यतिरिक्तही याचे अर्थ असू शकतात, म्हणून कधीही तुम्ही डिक्शनरीचा वापर करत चला. ओके. आणि येथे तुम्हाला टू बेट असा शब्द दिलेला आहे सुरुवातीला. जेव्हा क्रियापदाच्या मूळ शब्दाचा अगोदर टू लावला जातो त्याला इन्फिनिटिव्ह म्हणतात. ओके. आता याची 3 रूपं बघा. बेट, बेट आणि बेट. म्हणजे पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप बेट आहे. म्हणून हे एक अनियमित क्रियापद आहे आणि याची 3ही रूपं तुम्हाला पाठ करून ठेवायची आहेत. खाली तुम्हाला कंसामध्ये ईडी सुद्धा लावलेलं दिसतंय. याचा अर्थ या क्रियापदाचा वापर नियमित क्रियापदासारखा सुद्धा केला जातो. त्याला ईडी लावून सुद्धा पास्ट टेन्स करता येऊ शकतो, तिसरं रूप करता येऊ शकतो. ओके. तर तुम्ही पाठ कसं करणार? टू बेट म्हणजे पैज लावणे, बेट, बेट, बेट 3ही रूपं तोंडपाठ करून टाका आणि याचे नियमित क्रियापदाप्रमाणे ईडी लागून सुद्धा दुसरं आणि तिसरं रूप होतो, हेही लक्षात ठेवा. ओके. आता आपण काही वाक्य बघूया. वाक्य बघा. पहिलं वाक्य, दे बेट ऑन द हॉर्स रेस. म्हणजे त्यांनी घोड्यांच्या शर्यतीवर पैसे लावले. येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. इंग्रजीमध्ये एकदा तुम्हाला शब्द यायला लागले, त्याचे वाक्य तुम्ही करायला घेतले, तर इंग्रजीमधूनच त्या वाक्याचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करा. इंग्रजीमधून तो वाक्य बनवायचा प्रयत्न करा. मराठीतून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचा प्रयत्न करू नका. आणि इंग्रजी वाक्याचा अर्थ तुम्हाला समजला की बस झालं. त्याचा शुद्ध मराठी ट्रान्सलेशन करता यायलाच पाहिजे असं काही गरजेचं नाही. ओके. मग पहिलं वाक्य पुन्हा बघा. दे बेट ऑन द हॉर्स रेस. म्हणजे त्यांनी घोड्यांच्या शर्यतीवर पैसे लावले. दुसरा, आय बेट यू आर टायर्ड. मला खात्री आहे तू थकला आहेस. तिसरं वाक्य बघा. ही बेट ऑल हिज मनी ऑन हिज फेवरेट टीम. त्याने आपल्या आवडत्या संघावर सर्व पैसे लावले. चौथं वाक्य बघा. आय बेट शी विल विन द कॉम्पिटिशन. मला खात्री आहे ती स्पर्धा जिंकेल. मुलांनो, या अनियमित क्रियापदांची रूपे हे वेगवेगळ्या प्रकारे होत असल्यामुळे, म्हणजे त्यांचा भूतकाळ आणि तिसरं रूप हे वेगवेगळ्या प्रकारे होतात, म्हणून ती रूपे आपल्याला पाठच करून ठेवायची आहेत. असेच इतर अनियमित क्रियापदांचे PDF बुक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तुम्ही ते डाउनलोड करून ती क्रियापदं आणि त्याची रूपे पाठच करून टाका. भविष्यात तुम्हाला वाक्यरचना करताना, इंग्लिश बोलताना त्याचा नक्कीच उपयोग होईल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. थँक्यू.